तुम्हाला नक्की सांगतो की ही निवडणूक 10-20 हजार मतदानामध्ये निवडून येऊ शकतो दोघं पण, ते प्रणिती शिंदे असेल राम सातपुते असेल, खूप मोठ्या प्रकारची निवडणूक होणार नाही. आणि ही 10-20 हजार मतदानामध्ये प्रहार काय करू शकते हे तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून दिसून येईल. मग अशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी एवढा वेळ का लागला? आज शेवटच्या टप्प्यात आपण निर्णय घेऊन मतदारांना आवाहन करता किंवा आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करता की नोटावर मतदान करा, एवढा उशीर का लागला? वाटाघाटी कुठं पिसरली म्हणून आज हा निर्णय घेतला गेला तर काय? एक लक्षात घ्या, प्रहार ही वाटाघाटी करणारी संघटना नाही. आणि राहिला विषय हमको जो खरीद सकेंगे अभी वो पैदा नहीं हुआ, तर आम्ही हेच सांगतोय की लोकांचे जेन्युइन प्रश्न घेऊन आम्ही आमच्या प्रत्येक तालुक्याच्या आमच्या बैठका झाल्या, भरपूर बैठका झाल्या. काल रात्री आम्ही कॉन्फरन्सवर आदरणीय बच्चू कडू साहेबांबरोबर बोलणंही केला. त्यांनाही सांगितलं ही सगळी परिस्थिती अशी आहे. तर भाऊंचा डायरेक्ट निरोप आला की ह्या सगळे लोक जे खोटारडे बोलणार आहेत त्यांच्यासोबत जाण्यापेक्षा आपण आपली वेगळा एक अस्तित्व निर्माण करून नोटाबरोबर जाऊ. मग आम्हाला जेवढे मतदान नोटाच्या माध्यमातून करता येईल तेवढ्याच मताने हे दोन्हीपैकी एक उमेदवार पडणार आहे, हे लक्षात घ्या. पार्टी प्रमुख बच्चू कडू की राज्यभर का फैसला है या फिर सोलापुर? नहीं, हम तो सोलापुर का फैसला है, राज्य भर का हमारा फैसला नहीं, ये सोलापुर का फैसला. हर तरफ जमीनी हकीकत अलग होंगी, हर तरफ मामले अलग रहेंगे, लेकिन सोलापुर का जो फैसला होगा वो राज्य भर जो ना वो फैसले की चर्चा होगी. और ये हमारा जो फैसला है ये दोनों भी उम्मीदवार को पसीने छुड़ाने वाला फैसला होगा.